आज संडे होता, म्हटलं सगळं सामान व्यवस्थित भरून घेऊ। सामान बरेच दिवसापासून आणलं होतं, पण जुन्या बरण्या काढून टाकायच्या होत्या आणि नवीन बरण्यांमध्ये मला सामान भरायचं होतं। तर नेस्टेशियामधून मी या 800 ml च्या एअरटाईट बरण्या मागवल्या आहेत। काचेच्या बरण्या आहेत आणि त्याला वरून असं मेटलचं कव्हरिंग आहे। हा ट्रान्सपरंट 6 बरण्यांचा सेट मागवला आहे। पाव किलोच्या बरण्या आहेत आणि तीळ मेथी वगैरे भरून ठेवायला एकदम छान आहे। आता सगळं सामान भरल्यावर किचन अगदी छान दिसायला लागलं। मुद्दामच कडधान्यासाठी वेगळा कलर आणि ड्रायफ्रूटसाठी वेगळ्या कलरमध्ये बरण्या मागवल्या। तर या मागच्या ज्या बरण्या आहेत त्याही मोठ्या 2 किलोच्या बरण्या आहेत, त्याही मी नेस्टेशियामधूनच मागवलेल्या आहेत। माझा चॉपिंग बोर्ड तुटला होता म्हणून मी हा स्टीलचा चॉपिंग बोर्ड मागवलेला आहे, म्हणजे वर्षानुवर्ष आता टेन्शन नाही। नेस्टेशियामधून अजूनही काही खरेदी केली आहे। हा 8 कंपार्टमेंटचा एक फ्रीजमध्ये ठेवायचा बॉक्स मागवला होता, कारण बिर्याणी पुलाव करण्यासाठी अशा भाज्या कापून ठेवल्या की कुठलाही पदार्थ अगदी झटपट करता येतो। रविवारची सगळी एक्स्ट्रा कामं करून झाली, आता काहीतरी शॉर्टकट करावं म्हटलं, आता पनीर मसाला करावा। पनीरचे असे क्यूब कापून घेतले आणि त्याला थोडं तिखट आणि थोडं मीठ लावून थोडं टॉस करून घेतलं, म्हणजे मसाला सगळ्या पनीरच्या क्यूबला व्यवस्थित लागेल। हा नेस्टेशियामधून नवीन हनीकोमचा फ्राय पॅन मागवलेला आहे, नॉनस्टिक आहे। म्हटलं पनीर यावरच करून बघूया। टफन ग्लास असलेलं झाकण यासोबत आलेलं आहे। कमी तेलाचा वापर करून अगदी हेल्दी कुकिंग आपण यामध्ये करू शकतो। पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। पनीरचे क्यूब यामध्ये फ्राय करून घेते। पनीरचे क्यूब असे गोल्डन ब्राऊन कलरवर फ्राय झाले की एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच पॅनमध्ये आता आपण भाजी करणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो, आलं लसूण मिरची आणि थोडे काजू घातले आहेत, याची पेस्ट करून घेते। याच पॅनमध्ये परत 1 चमचाभर तेल घालून यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे थोडे परतून घेतले आहेत। कांदे परतून झाले की यामध्ये आपण केलेली टोमॅटोची पेस्ट तीही परतून घेतली आहे। लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालून पुन्हा 1 मिनिट परतून घेऊया। सगळं छान परतून झालं की यामध्ये आता थोडं पाणी घालून आपल्याला हवी तितकी ग्रेव्ही करायची। 2 मिनिट शिजवल्यावर आता यावर मी फ्राय केलेले पनीर क्यूब घालते, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि सगळ्यात शेवटी वरून थोडी कसुरी मेथी घालते। तर इथे आपली अगदी झटकीपट पनीर मसाला तयार आहे। व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या वस्तूंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते।